अशोक खरात प्रकरण सध्या राज्यभरात चर्चिलं जात आहे। अशोक खरातचे जे काही कारनामे आहेत ते सध्या उघड होताना आपल्याला पाहायला मिळतंय। अशोक खरातचं पुण्यातलं सुद्धा कनेक्शन जे आहे ते सध्या बाहेर येताना आपल्याला समोर येतंय। सध्या आपण बघू शकताय की मी सध्या मॉडर्न कॉलनीमध्ये या आलिशान एरिया जो आहे ते या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकतोय की हे जे नाव आहे सृष्टी खरात खरं तर मॉडर्न कॉलनीमधल्या 24 रत्नम ही एक आलिशान बिल्डिंग आहे आणि या बिल्डिंगमध्ये 3 BHK असा हा फ्लॅट जो आहे तो अशोक खरातने स्वतःच्या मुलीच्या नावावरती घेतला आहे। हे घेता असताना खरं तर जो बिल्डर आहे या बिल्डरला 1,20,00,000 रुपये रोख रक्कम देऊन म्हणजे कुठलाही चेक किंवा DD न वापरता खरं तर कॅश रक्कम जी आहे त्या बिल्डरला देऊन ही जी बिल्डिंग आहे या बिल्डिंगवरती 7व्या मजल्यावरती खरं तर हा जो फ्लॅट आहे तो आलिशान फ्लॅट जो आहे ते या ठिकाणी घेतलेला आहे। असे वेगवेगळ्या शहरामध्ये वेगवेगळे जे आर्थिक व्यवहार आहेत किंवा जी काही संपत्ती आहे ती समोर येताना दिसते। खरं तर ह्याचा सर्व ही संपत्ती जी बाहेर ज्यांच्या माध्यमातून आली किंवा ज्यांनी हे केले ते माहितीचे अधिकार ज्यांनी हे काढला ते सुधीर रामचंद्र अल्लाट सध्या आपल्या समवेत आहेत। आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत। सर, खरं तर अशोक खरातचं जे प्रकरण आहे ते सध्या राज्यभरात चर्चिलं जात आहे। काय नक्की खरं तर तुम्ही सर्व माहिती काढल्याने समोर आली माहिती काय आलं? अशोक खरातचं पुणे, मुंबई, नाशिक हे कनेक्शन आहे आणि त्यांनी मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये त्याला बेनामी मालमत्ता कोणीतरी गिफ्ट केल्यात, कोणीतरी घेऊन दिल्यात असं कळलं। त्यानंतर मी सहज माझं सर्च करत असताना मला असं एक माहिती मिळाली की अशोक खरातनी या मॉडल कॉलनीमध्ये अशी जी प्राईम लोकेशन पुण्याचं त्या लोकेशनमध्ये एक फ्लॅट घेतल्याचं कळलं। त्या फ्लॅटची कागदपत्र काढली असता तर त्यांनी एक तो 13 सप्टेंबर 2023ला जो एक फ्लॅट घेतला तो फ्लॅट जो आहे तो घेतला 1,20,00,000 रुपयाला 1,20,00,000 रुपये आणि तो 1,20,00,000चा फ्लॅट आहे, परंतु त्याची सरकारी किंमतच आहे 1,40,00,000 अंदाजे। आणि जर त्याचा जर मार्केट व्हॅल्यू पाहिली आजची तर त्या बाजारभावाची व्हॅल्यू पाहिल्यानंतर ते कमीत कमी 2 ते 2.5 कोटीचा फ्लॅट आहे। आणि हा फ्लॅट त्याची 22 वर्षाची मुलगी आहे, अशोक खरातची जी मुलगी आहे सृष्टी, तिच्या नावावर 22 वर्षाची मुलगी कशी फ्लॅट घेऊ शकते? तिचा व्यवसाय काय? म्हणजे ह्याच्यामध्ये अशोक खरात आणि त्यांनी दोघांनी मिळून घेतला असतं तर मग सांगितलं असतं की अशोक खरात दोघांचा व्यवसाय आहे, परंतु फक्त सृष्टीच्या नावावर हा फ्लॅट असल्यामुळे मला अशी माहिती मी जेव्हा आजूबाजूला इथं विचारलं तेव्हा जेव्हा सृष्टी इथं राहिला होती त्या टायमाला अशोक खरात इथं भेटायला यायचा आणि अशोक खरातला हा जो फ्लॅट दिला आहे तो एका मोठ्या माझ्या आमदाराने तो दिला आहे। मला माहिती मिळाली आहे, परंतु त्यांनीच दिला आहे। म्हणजे त्या माणसाचं नाव मी आत्ता घेऊ शकत नाही, परंतु मला ती माहिती थोड्या दिवसात मिळेल। मी माहिती मिळाली की मी तुमच्याबरोबर पोहोचवण्याचा निश्चित मी पत्रकार परिषद घेऊन ते सांगेन। तर आता हा सर्व व्यवहार झालेला आहे तो व्यवहार पूर्ण रोख रक्कम जी बिल्डरला दिली आहे ती पूर्ण रक्कम रोख कॅशने दिली का कसा व्यवहार होत असताना कसं झाला? आत्ता माझ्याकडे जे कागद आहे त्या कागदामध्ये म्हणजे त्यांचा जो दस्ता आहे त्या दस्तामध्ये तर इथे 1,20,00,000 रुपये त्याला मिळालेत। हा जो शिरीष रुनवल आहे, रुनवल बिल्डर, त्याच्या मिसेसच्या नावावर रेश्मा शिरीष रुनवलच्या नावावर हे 1,20,00,000 रुपये मिळालेले दाखवले। ह्याच्यामध्ये कुठलंही चेकनी मिळाले कसे मिळाले लिहिलेलं नाही। जर चेकनी नाही लिहिलं तर ते कॅशच व्यवहार झाला असा माझा समज आहे आणि ते 1,00,000% खरं आहे, कारण हा ब्लॅकचा पैसाच वापरलेला आहे। तर पुण्यामध्ये आणखी अशी संपत्ती अशोक खरातची असू शकते असा काय आणखी तुम्हाला अंदाज आहे? हो, पुण्यामध्ये अशोक खरातची आणखी संपत्ती वेगवेगळ्या नावाने असू शकते, कारण 1,20,00,000चा इथे फ्लॅट असेल तर त्यांनी पुण्यामध्ये किंवा पुण्याच्या आसपास हा 1,00,000% त्यांनी ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये संपत्ती गोळा करण्याची शक्यता आहे। तर अशोक खरातने एका माजी आमदाराने अशोक खरातला मदत करून सध्या मॉडर्न कॉलनीमध्ये हे आलिशान जो फ्लॅट आहे तो घेतलेला आहे आणि त्याच्या मुलीच्या नावावर तो त्याने केला आहे अशी प्रतिक्रिया खरं तर माहिती अधिकारी जे आहेत ते सुधीर अलाट यांच्याकडून आपल्याला मिळताना पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन रोहित सूर्यवंशीसोबत लक्ष्मण जाधव, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।